एक ब्रेकिंग न्यूज समोर येतेय। ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थान परिसरामध्ये ड्रोनच्या घिरट्या पाहायला मिळाल्यात। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी हा आरोप केलेला आहे। मातोश्री निवासस्थान परिसरामध्ये ड्रोनच्या घिरट्या या खेळण्यात आलेल्या आहेत का हा सवाल आहे, कारण ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यानं हा आरोप केलेला आहे। मात्र या घिरट्या या ठिकाणी घालण्यात आल्या असल्याचं सांगितलं जात आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून घेऊयात। निवृत्ती, आपण पाहतो ही दृश्य समोर आलेली आहे ज्यामध्ये हा ड्रोन दिसतोय आणि शिवाय शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील हा आरोप केलेला आहे। काय घडलंय? नक्कीच सेजल, आपण पाहतोय की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं कलानगर येथील मातोश्री निवासस्थान आहे आणि या मातोश्री निवासस्थानाच्या आजूबाजूला ड्रोनच्या घिरट्या असलेला व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतोय। बीकेसीचा जे मुख्य रस्ता आहे या रस्त्याच्या बाजूला अगदी मातोश्रीच्या नवीन निवासस्थानाच्या बाजूला जे आहे त्या ड्रोन घिरट्या असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। त्याच्यामुळे मातोश्रीवरती नजर ठेवली जाते का असा सवाल जो आहे तो त्यांच्या नेत्यांच्या वतीने उपस्थित केला जातोय। कारण की उद्धव ठाकरे यांचं जे मातोश्री निवासस्थान आहे ह्या ठिकाणी सुरक्षा देखील व्यवस्था तैनात असते, परंतु मागच्या सरकारच्या काळामध्ये ही सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कमी करण्यात आलेली आहे। परंतु आता आपण पाहतोय की ड्रोनचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ समोर आलेला आहे। उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान जे नवीन मातोश्री निवासस्थान आहे त्याच्या बीकेसीच्या मुख्य रस्त्याच्या अगदी बाजूलाच हा ड्रोन आढळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण मुंबईमध्ये ड्रोन उडवण्यासाठी परवानगी नाही। ड्रोन उडवला तर त्यावरती कारवाई केली जाते। त्याच्यामुळं शिवसेनेच्या नेत्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून सवाल उपस्थित केला जातोय की हा ड्रोन उडवून मातोश्रीवरती नजर ठेवली जाते का असा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। त्याच्यामुळे आता ड्रोन उडवणाऱ्यावरती पोलिसांकडून काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। अजूनपर्यंत मातोश्री निवासस्थानावर कोणतीही तक्रार जी आहे ते स्थानिक पोलीस स्थानकामध्ये देण्यात आलेली नाही, परंतु लवकरच ही तक्रार दिली जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। परंतु मातोश्रीवरती नजर ठेवली जाते का असा सवाल जो आहे तो नेत्यांकडून उपस्थित केला जातोय। त्याच्यामुळे आता स्थानिक पोलिसांकडून ड्रोन उडवणाऱ्यावरती कारवाई केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचसोबतच ड्रोन हा का उडवला जातोय हा देखील सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। त्याच्यामुळे आता कारवाई नक्की काय केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच निवृत्ती, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। पुन्हा एकदा आपण ही दृश्य बघतोय, या दृश्यांमध्ये आपण हा ड्रोन पाहू शकतोय। TV9 मराठीचे हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। मातोश्री परिसरामध्ये ड्रोनच्या घिरट्या पाहायला मिळालेल्या आहेत। मातोश्रीवरती नजर ठेवली जाते, ठाकरेंच्या एका वरिष्ठ नेत्याचा हा आरोप आहे। मात्र हा ड्रोन नेमका का उडवण्यात आलेला आहे, या मागे नेमकं कारण काय आहे हे अद्याप कळू शकलेलं नाहीये आणि निश्चितच या ड्रोनने नजर ठेवली जाते का हा देखील प्रश्न आहे। मातोश्रीवरती नजर ठेवली जाते, ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांनी हा आरोप केलेला आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी भाजपचे प्रवीण दरेकर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय मातोश्रीच्या परिसरामध्ये ड्रोन दिसलेला आहे आणि थेट आरोप केला जातोय की मातोश्रीवरती नजर ठेवण्यासाठी हा ड्रोन उडवण्यात आलाय। काय आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात? वाटतं आता निवडणूक समोर आलेली आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारचे चित्र उभं करण्याचा प्रयत्न यांचा रोज होणार आहे। यांना आता विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं नाहीये। यांना सरकारवर विधायक अशा प्रकारची टीका करण्यासाठी काही जमत नाही आणि मग इमोशनल फंडे कुठे अशा प्रकारे आमच्या बाहेरून ड्रोन फिरवत आहेत। मला वाटतं तर ड्रोन फिरवत आहेत तर पोलीस यंत्रणेचं काहीतरी असेल ना, या तिथल्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा असेल तर आपण पोलिसात जा, नेमकं काय होत आहे। परंतु यांना कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नको आहे। यांना त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून त्या ठिकाणी आपल्या बाजूनं सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे। याच्या पलीकडे मला काय वाटत नाही आणि असं काय असेल तर राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत, ते याची गंभीर दखल घेतील आणि योग्य सत्य बाहेर येईल। असं नको व्हायला की यांनी ड्रोन फिरवलं आणि हे संभ्रम निर्माण करतोय। अगदीच धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। तर